स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. कारण भाजपचे दोन माजी नगरसेवक जे आहेत त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकलेला आहे. माझ्यासोबत विकास म्हात्रे आहेत. सर, काय सांगाल तुम्ही आणि तुमच्या पत्नीने भाजपला रामराम ठोकले, काय नेमकं कारण आहे? आम्ही सातत्याने दोन्ही प्रभागाचा गरिबाचा वाडा आणि राजीनामा नेतृत्व करत असताना विकासापासून आम्हाला माननीय मंत्री महोदयांनी डावलले गेले. सातत्याने प्रयत्न करून त्याला यश आला नाही. म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे की नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून तो विकास होत नाही, उदाहरण देत नाही बऱ्याचशा निधीबाबत. आणि या बाजूच्या नगरसेवकांना निधी तो शिवसेनेचा असो आणि मनसेचे, त्याकरता मी वारंवार त्यांच्याकडे तक्रार करून मला का निधी देत नाही, हा प्रश्न करूनसुद्धा निधी दिली नाही. त्याकरता मी नाराजी होऊन हा राजीनामा देत आहे. भारतीय जनता पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा देऊन मी आता इथेच थांबलेला आहे. पुढची वाटचाल आहे, मला जो निधी देईल, उदाहरणार्थ कुठलाही पक्ष असो, मनसे असो, शिवसेना असो, उदयसाहेब त्यांच्याकडे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांनी जर मान सन्मान व्यवस्थित दिला आणि निधी आणि आमच्या लोकांच्या नागरिकांसाठी निधी उपलब्ध करून दिली तर मी नक्की त्या कुठल्याही पक्षाचा विचार करू शकतो. दोन्हीत तुमच्याबरोबर तुमच्या पत्नीने देखील केलेलं आहे. दोन्हीच वार्डला नेमकं टार्गेट केलं जात होतं. कोण करत होतं आणि कोणाकडे निधी मागत होतं? आतापर्यंत का निधी देत नव्हते? आमच्या माननीय रवींद्र साहेब यांच्याकडे बऱ्याचशा वेळेला तक्रार केली किंवा निधी मागितलं, लेटरवर्क केला, त्यांना ती विकासाची इथे झाला पाहिजे या पद्धतीने हे केली, परंतु तेथे कुठे यश आला नाही. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला विकासासाठी. काय सांगाल, आजूबाजूचे दोन अजून वार्ड आहेत त्या ठिकाणी निधी देण्यात आली, पण तुम्ही सत्तेत होता, तुम्हाला तर अपेक्षा होती की आमच्या वार्डमध्ये यावी. तेच नागरिकांनी मला नागरिकांचे आणि मी स्वतः देखील बघितलं की बाजूच्या वाडामध्ये भरघोसपणे कुठेही निधी भेटतोय, तर ते सदस्य आमचेही नाही. त्याच्या अतिरिक्त त्या लोकांना एवढे निधी का? आम्ही BJPचे सदस्य असून आम्हाला निधी नाही भेटली, म्हणून हा पाऊल उचलायला लागला मला. विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी मतदानाचा टक्कावारी असेल किंवा तुम्ही काम केलं नाही असंही खंत व्यक्त केली होती. एकंदरीत रवी चव्हाण यांचं नेमकं तुम्हाला निधी न देण्याचं कारण काय? तुमचा पहिल्याचा वाद किंवा कुठली गोष्ट खटकत होती का? मी अगोदरच पण निधीसाठी त्यांच्याशी बोललेलो आहे. प्रशासकीय लागलं झाल्यानंतर मी निधीसाठी त्यांच्याचकडे जाणार, आमदार स्थानिक असल्याकारणाने. पण ते द्यायला पाहिजे होते, त्यांनी दिली नाही. त्यांच्या मनात काय राग असेल तर काय नाही. विधानसभेला 4,500चा 2 वाड्यात निधी लीड दिलेला आहे. मग ते एकंदरीत 8,000 समथिंग काहीतरी 500-700 मतं पडलेले आहेत. एवढी निधी म्हणजे 4,500 लीड दिलेला आहे. तर असं राग म्हटलं असेल तर त्यांना प्रश्न असेल त्यांच्यावर. तुम्ही पक्ष सोडताना वरिष्ठांशी काय चर्चा केलेली आहे का? नेमकं दोघं जण सोडतात आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच्या अगोदर 8-9 महिने अगोदर रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं होतं, तू जर प्रभागामध्ये विकास कामाला निधी दिली तर हा प्रश्न येणार. नागरिक आम्हाला विचारतात. आम्ही छोटी लोकं आहोत, तिथे लोकं आम्हाला नेहमी भेटत असतात. आपल्याला आमदार साहेबांना भेटणं जरा लवकर येतं, परंतु आम्हाला दररोजचे लोकं भेटले तर ते लोकं आमच्याकडे प्रश्न विचारतात, आपण सत्तेत आहात, आपण मंत्री आहात कॅबिनेटमध्ये, त्याच्याकरता तुमची वाड्यातले निधी का तुम्हाला का निधी भेटत नाही, इतरांना भेटतो? हा प्रश्न नागरिक विचारतात. हा प्रश्न त्यांना मी विचारला होता, परंतु त्यांनी सांगितलं तू का टेन्शन घ्यायचं नाही, मी करतो. म्हणून हे आज केलं नाही, म्हणून हा निर्णय घ्यायला लागला मला. काय सांगाल की तुम्ही राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष त्यांनी तुमचं पत्र व्हायरल केलं आहे. ठाकरे गटांबरोबर काही संबंध किंवा चर्चा झाली आहे का तुमची? चर्चा झालेल्या संबंध पण आहेत. तो देखील लवकरात लवकर निर्णय होऊन तुम्हाला म्हणजे कदाचित त्यांनी मान सन्मान मला चांगला दिला तर तिथे मी जाण्याची शक्यता बघत आहे, विकास कामासाठी आणि मान सन्मान दिला. 2 दिवसामध्ये उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये येण्याची शक्यता आहे. तर काय वाटतं की त्यावेळेला तुम्ही जाऊ शकता अशी शक्य? हेच म्हणतो मी, मला जर त्यांनी मान सन्मान चांगला दिला आणि चांगल्या निधीसाठी आश्वस्त केलं तर नक्की माझ्या वाड्याच्या विकासासाठी त्यांच्याकडे मी प्रयत्न जाणार मी. काय सांगाल, आत्तापर्यंत सत्तेत होते तुम्ही आणि सत्तेत असताना निधी मिळाला नाही. आता विरोधी पक्षात असताना तुम्हाला निधी मिळेल का? का निधीपेक्षा आपला मान सन्मान मोठा? काय वाटतं नेमकं? नाही, मान सन्मान जेव्हा वाडाचा विकास केला तर भेटतो. निधी आले तर. भले ते विरोधी पक्षामध्येच असले तर मी त्यांच्याशी कमिटमेंट करा, मला इथे निधी द्या माझ्या प्रभागाकरता. विरोधी पक्षाला पण भेटतो ना निधी, तर ते देत असते तर आम्ही त्यांच्याकडे पण जाण्याची इच्छुक आहे मी. एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपला हा मोठा फटका मानला जाणार आहे. कारण भाजपमधल्या 2 माजी नगरसेवकांनी या ठिकाणी राजीनामा देऊन कुठेतरी भाजपमधनं इतर पक्षामध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसापासून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असली तरी कुठेतरी
कल्याण डोंबिवली परिसरामध्ये भाजपला गळती लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.